श्री कृष्ण गोपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, दुहा केरना भूमि में और किरण भूमि मार, कर्म योग के मर्म बतावे, मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्वयो, जरा मरे पर्वतात्मयो, काया के सुख दुख समझावे, काया के सुख दुख समझा। श्री कृष्ण गोपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के, सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरे, सदा प्रीतपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हा आश्रम गेल्या 8 तारखेपासून गोपाळ काल्याच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी पोथीचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सकाळी आचार तर संध्याकाळी लीळा चरित्र बघत आहोत। अतिशय उत्तम प्रकारे हा सत्संग आपला चिंतनाकडे जात आहे। आज आपण वडगाव येथील गावात गेलो, अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी आपलं स्वागत केलं। सर्वांना त्या गावकऱ्यांना आनंद झाला आणि तेथीलही काही आज सद्भक्त मंडळी आपल्या या चिंतन विषयाकडे वळण्यासाठी आज या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। अशा प्रकारे हा सत्संग सुरळीतरित्या आपल्या गोपाळ काल्याकडे जात आहे। सर्वांचा गोपाळ काल्यावर आता लक्ष आहे आणि शेवटी गोपाळ काल्यामध्ये सर्वांना आनंद लुटायचा आहे। तर आज आपल्याला अशी एक लीळा बघायची आहे की देवाजवळ ही सद्भक्त व देवाचे शिष्य अशा प्रकारचे होते की देवाला सुद्धा त्या ठिकाणी खोटं बोलायचे आणि म्हणून आपल्याला ते बघायचे आहे ते कोण आहे, कसे होते आणि आपल्याला तसं वागायचं नाही। कारण एक दिवशी चोर सापडतो आणि म्हणून चोरी करायची नाही। केल्यावर त्या ठिकाणी माणूस सापडतो, कारण देवाजवळ तर सापडणारच की। आणि कुठं काय करायचंय माणसाला एवढं तरी कळालं पाहिजे। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी सांगितलेली जी कथा आहे ती आज आपल्याला बघायची। पूर्णपटा नयने मार्तंड चोईबाईसा प्रगटिये करणे, पूर्णपटा नयनी मार्तंडा चोरी प्रगटिये करणे।
मार्तंड नावाचा एक देवाचा शिष्य होता आणि तो बाईसाचा भासा होता. मार्तंड थोडासा खतरनाकच होता. देवाजवळ राहून देवाला म्हणायचा, देवा मी तुमचं सगळं करतो, आणि बाईसाला सांगायचा, देव मला काहीच गोमट करत नाही, देव मला काहीच म्हणत नाही, काहीच देत नाही, मला चांगलं म्हणत नाही. देव म्हणतात, बाई तुमचा हा मार्तंड निकान होय, चांगला नाहीये, आम्ही सांगितलेलं ऐकत नाहीये, इथून याला दौडून द्या, तुमच्यामुळे ठेवला आम्ही, नाही तर ठेवलाही नसता. नाही नाही बाबा किती चांगला आहे, उदास भिक्षा करतो, असं उदास भिक्षा करतो, हा इतका खतरनाक. देव म्हणतात, तुमच्या मार्तंडाला गोमट नाही केलं म्हणे आम्ही कधी, मग तुमच्या मार्तंडाला आम्ही गोमटही करून देऊ, म्हणजे काहीतरी त्याला देऊ, पण आम्ही सांगितलेलं त्याने केलं पाहिजे. मग बाईसाला देव सांगतात, आणि मग देव म्हणतात सांगा, तो करेल. आणि मग बाईसा मार्तंडाला सांगते, देवाने जे सांगितलं त्या नियमाचं तू पालन कर. आणि म्हणून चारनेर आहे तिकडे. देव म्हणतात, त्याच्यावाले सगळे रोग आम्ही नासून टाकू, फक्त आम्ही जे सांगितलं त्याने यांनी करायचं. मग काय करायचं? देव म्हणतात मार्तंडाला, मार्तंडा तू काय कर, गावात जाऊन भिक्षा घेऊन ये आणि सर्वांना आम्हाला भोजन दे, आम्हालाही भोजन दे. तू भिक्षेला जा, आम्ही तुम्हाला गोमट करू. तुझ्यावाले जे काही तुला येणार जे दुःख आहेत, जे रोग आहेत, ते सगळे आम्ही नासून टाकू. मार्तंड म्हणला ठीक आहे, पण देवाने नियम सांगितला भिक्षेचा. भिक्षेला जायचं, घरनं निवडीत भिक्षा करायची, आणि संबंधियाच्या घरी भिक्षेला जायचं नाही, ओळखत्याच्या घरी भिक्षेला जायचं नाही, आत्या मामी मामा यांच्या घरी भिक्षेला जायचं नाही, कारण ते तुझे संबंधी असले की तुला चांगली भिक्षा देतील, खरे की नाही. आणि आम्ही इथं आलो असं कोणाला सांगायचं नाही, तू भिक्षा करून ये. ठीक आहे म्हणे महाराज. आता देवाने सांगितलं व्यापार तुम्हाला आम्ही गोमट करू, कराल तर होईल किंगा, केलं तर होतं, तुम्ही करणारच नाही तर होणार कसं. आणि म्हणून ही एक आधीची कथा सांगते मी तुम्हाला, मार्तंडासोबत घडलेली. नंतर ही सांगणारच आहे की मार्तंड कसा होता, तो आधी कसा होता हे बघा. देव म्हणले, हो महाराज मी आपलं जातो भिक्षा मागतो, देवाने सांगितलं, पण म्हणे आम्ही इथं आलो सांगायचं नाही, आणि कोणाची एका घरची भिक्षा घ्यायची नाही बरं का. हा सगळ्याच्या थोडी थोडी भिक्षा आण, 4-5 घर मागून आण, का नाही. ठीक आहे म्हणे महाराज. बाईसांनी सांगितले, बघ भाऊ देवाने जे सांगितले ते कर, तुझे सगळे रोग नासून जातील, है ना. आता देवाने सांगितले आपला रोग नासणार आहे, मग तो नियम जो पथ्य सांगितलं ते आपण पाळायला पाहिजे ना. आणि आपल्याला दवाखान्यात गेलो ना, आपलं जर अंग खाजवत असेल तर तो डॉक्टर सांगतो वायतळ खाऊ नका, काय गवारी शेंगा खाऊ नका, वांग खाऊ नका, खरे खोटे हे खाऊ नका ते खाऊ नका. आपण आवर्जून खात नाही, म्हणजे आपण डॉक्टरचं ऐकतो, कारण आपलं नीट झालं पाहिजे म्हणून. आणि देवाने सांगितलं काय खाऊ नये. देव तो तुमच्यावाले कायमचे जे रोग होणार आहेत ते बुळापासून नासणार आहेत, आणि हा जो महारोग तुम्हाला झाला जन्मरोग मरणाचा, यातूनही मुक्त करणार आहेत. या रोगातून तर कोणीच मुक्त करत नाही, फक्त परमेश्वरच तुम्हाला जन्मरूप चक्रातून कायमचं मुक्त करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. फक्त देवाने सांगितलं ते तुम्हाला ऐकायचंय मित्रांनो, ते करायचंय तुम्हाला. मार्तंड म्हणला, हो महाराज आपण सांगितलं ते मी करणार आहे. बाईसाने सांगितलंय बघ मार्तंडा तुला गोमट होणार आहे,
तुला हे सगळा फायदा होईल बरं का, देवाने सांगितलं ते कर, मनातच काही करू नको बरं का. नाही नाही म्हणे, बराबर करतो म्हणे मी, सगळं व्यवस्थित करणार, आज्ञाचं पालन करणार. गेला मार्तंड भिक्षाला, भिक्षाला गेला, त्या ठिकाणी भिक्षा मागितली. पण भिक्षा मागायच्या आधी त्याला माहित झालं की इथं आपली मामी राहते त्या गावात. मग अजून पुढे भिक्षाचा टाइम झालाय, खरंच नाही. मग गेला मामीकडे. आता मामीकडे गेल्यानंतर काही प्रश्न आहे का, मामीने ओळखलं, मार्तंड आला. मग आता मार्तंड आल्यानंतर त्या ठिकाणी मामीने ओळखलं मार्तंड देवासोबत राहतो, याचा अर्थ देवही आले. आणि देवाने सांगितलं होतं आम्ही इथं आलो असं कोणाला सांगायचं नाही. मग मार्तंड गेला, भिक्षाला जातोय. मग आता लय दिवसाने आले तुम्ही, मामी म्हणते जाताय ना भिक्षाला, काय घाई आहे, आंघोळ करा, स्नान करा. आता मामीनं मामीचं कर्तव्य केलं. याला कळायला पाहिजे होतं ना, भिक्षाला गेल्यावर आपण काय आंघोळ करायला जातो काय, आपली भिक्षा करायची निघायचं. कोणाच्या घरात सुद्धा थांबू नये, कोणाचा चहा सुद्धा घेऊ नये, है ना. आणि बाईसा म्हणते मार्तंडाची उदास भिक्षा, या अशी उदास भिक्षावाले काही कलाकार लय अवघड मित्रांनो. मग आता मामीना स्नान वगैरे व्यवस्थित, आणि मग आता थोडस बाजाव पडला, झोप लागून गेली ना. आता आंघोळ केली की थकवा निघून जातो. देवाजवळ काय पायी पायी चालायचे, पदयात्रा करायची, थकवा निघून गेला. मामीनं व्यवस्थित उठणं गिटणं लावलं, आहे ना. आणि देवासोबत राहतो आमचा मार्तंड, चांगला धुवून काढला, त्या ठिकाणी स्नान घातलं, उठणं लावलं, मस्तपैकी गरम गरम पाणी कडक कडक मस्तपैकी. मार्तंड असा म्हणा, वा काय सोय झाली म्हणे आपल्यावर. आणि झोपला, झोपला, झोपत लागून गेली. उठला म्हणे मामी, म्हणे काय भिक्षा टाइम झाला, कुठे भिक्षा मागता मामी, मग लवकर जावं लागेल, देवाने भिक्षाला पाठवलेलं. मग तुमच्या जवळ काय पाणी भात आहे ना म्हणे. काय करा माहितीये का, ते पाणी भात शिजवा, एवढा टाका द्या म्हणे माझ्याकडे झोळीने भिक्षामध्ये. असं ठीक आहे. देव आलेत काय, नाही नाही देव घेऊन आले नाही, देव आले का, हसायला लागलं. आता मामीने ओळखून घेतलं हा देवासोबत राहतो, देव आलेले पण हा सांगत नाही, कारण देवाने सांगितलं असं सांगू नको, है ना. मग मामीने काय केलं, याचा अर्थ मामीने चांगला भात घेत व्यवस्थित शिजवला, जोडीत दिला, गेला. आता गेल्यानंतर ते वाट बघू राहिले ना, कधी येतो मार्तंड, कधी येतो मार्तंड. आता भोजन आहे ना मार्तंडाचं. बाईसाला देव म्हणतात, बाई तुमचा मार्तंड भिक्षा करायला गेलाय का दुसरं काही करायला गेलाय. नाही नाही उदास भिक्षा करतो म्हणजे मार्तंड आमचा. हा घर निवडत नाही, काय नाही, बराबर जे घरी येईल त्याच घरी जातो, निषेधाच्या घरी जात नाही, कोणी बोलवलं तर मुद्दामून जात नाही, अशी भिक्षा करतो म्हणे कडक व्यवस्थित. असं बर अजून आला नाही, येईन ना म्हणे, उदास भिक्षा अशीच असते, है ना. तिसरा पहारी भिक्षा केली, खरं की नाही. मार्तंड आला, देव म्हणले बाबा लय उशीर झाला भाऊ, मी काय सांगावं, आहे ना. सगळ्याचं शिजलं होतं, कोणाचं नव्हतं वगैरे वगैरे, खूप अवघड. आता देवाला झोळी दाखवायला लागला. देवाने पाहिली, म्हणे मार्तंडा एकच भात आला काय रे, म्हणे सगळीकडे, म्हणे पेव निघलं म्हणे गावात. एकच पेव होतं, आणि ते पेवात मग सगळ्यांनी वाटून घेतलं म्हणजे असं त्याचं, आणि ते सारखेच तांदूळ. मग म्हणे एकाच्याच घरचा दिसून राहिला म्हणे हातार भात. नाही नाही म्हणे महाराज असं नाही, भिक्षा मागून आणलाय म्हणे, गावात पेव एक निघालं, सगळ्याच्या घरी असेच तांदूळ होते म्हणे. आता सर्वज्ञ ते, त्यांना काय माहिती नाही, पण जीवाला काय वाटतं, मी का कमी आहे का, यांना काय मिळ लागू देतो मी. असे जीव कथाकार तुम्हाला सांगतो, या देवाला काय मिळ लागू देतो, बाबाला काय मिळ लागू देतो मी. आत्ता करून येतो, बाबा त्याच्या बाबा लक्ष देत नाही त्याच्यावर.
बाबाला काय माहिती आहे तिकडं. अरे पण तो देव आहे, तो सर्वज्ञ आहे का नाही. मग ठीक आहे म्हणे. बाबा बाईसा आली, बाबा मार्तंडाला तुम्ही असंच म्हणता म्हणे कधी बी, बिचारा उदास भिक्षा करून आला, वेळ झाला म्हणे. आणि तुम्ही म्हणता एकच पिओ कसं निघलं आणि एकाच घरची भिक्षा आहे, आमचा मार्तंड असं करत नाही म्हणे बाबा. मग नाही तसं काय नाही म्हणे, जर दाखवा जोडे ना नाही केलं. आता देव शांतच, जाऊ दे. बाईसा आता देवाची खूप सेवा करायची ना बाईसा, है ना. कारण बाईसा उपाशी राहायची पण सगळ्यांना भोजन द्यायची, देवाला द्यायची, है ना. सगळं झाड झोड व्यवस्थित करायची, उरलं तर खायची नाही तर खाताही नव्हती, कारण ती प्रेमी आहे भक्त. आणि म्हणून जो सेवा दास्य करतोय त्याचं देव ऐकतात, भक्ताचं देव ऐकतात. आणि म्हणून देव ऐकत होते बाईसाच. ठीक आहे, जाऊ दे. आता भानगड अशी झाली, है ना. आता देव आले आणि मार्तंडाला विचारलं होतं देव आलेत का, पण मार्तंडाने सांगितलं नाही, पण हसला. हसणे तेही एक सांगण्याची की. तुम्हाला जर विचारलं ना काय हो काय चालू आहे, काही झालं काय तिथं, है ना. आणि मग तुम्ही हसता, हसल्यावर तुम्ही का नाही नाही तसं काय नाही, मग तो हसला कसा. हसणे तेही एक सांगण्याची की. पण आपण बरंच रेट येतो मग, नाही नाही हा मी काय नाही बरं, मी नाही सांगितलं. पण हसल्यावर या कळालं की काहीतरी घोळ आहे, पण तो नंतर दाखवतो. मग आता मामीला काय वाटलं, देव आलेत का नाही बघू, है ना. इकड्या मळ्यात तिकड्या मळ्यात आले असतील म्हणे देव, आणि इथून भिक्षाला आला याचा अर्थ कुठेतरी इथंच थांबले असतील, है ना. मामीने व्यवस्थित सगळं आवरलं, घरचं दारचं सगळं. आणि मामी देवाच्या शोधात निघाली ना, तर मामीला देवाला भेटायचं. मग आता यांचं इकडे चालू आहे भिक्षा गिक्षा हे आता, आहे की नाही. तितक्यात मामी टपकली. मग म्हणे मामी मामी म्हणे कधी याने केला, मारतन तिकडं मामी इकडं देवाच्या दर्शनाला. म्हणे महाराज तुम्ही आले तर आम्हाला सांगितलं सुद्धा नाही म्हणे तुम्ही. नाही म्हणे तसं काही नाही, मला वाटलंच म्हणे मार्तंड आलाय तुम्ही आले म्हणून मी आले. मार्तंड तुमच्याकडे असता काय, हो म्हणे. मामीला काय माहिती यांचं काय ठरेल. आंघोळ घातली, उठणं लावलं, मग झोपले होते म्हणे घरी. आणि ते म्हणे मग आता मार्ग आलाय, बाबा आले तर पाणी भात आहे का, मग करून द्याला म्हणे. बाईसाला बोलवलं, या बाई तुमचा मार्तंड उदास भिक्षा करतो, बघा भिक्षा कोणाच्या घरची आहे, एकच पिऊन निघाली खरे कुठे. आणि मग बाईसा म्हणते मार्तंडा हे काय करतोस. अरे तुझ्यावाले रोग नाशणार होते देव, तू देवाची आज्ञा पाळायला पाहिजे होती. तू रोगातून मुक्त झाला असता, जन्मरूप चक्रातून मुक्त झाला असता, आणि जे सांप्रत तुला जे रोग बाधणार आहेत त्या रोगातून देव तुला कायमचं मुक्त करणार होते. तू आज्ञाचं पालन केलं नाहीस. आणि मग देव काय म्हणतात, जो आज्ञाचं पालन करून त्याचं होईल ना. पण जीवाला आपला स्वार्थ सुद्धा कळत नाही हो. स्वार्थ तरी करावा ना, की बा आपल्याला देवाने सांगितलंय हे तुझं करून टाकू, एवढं माझं कर. तेवढंही नाही केलं, एक दिवस सुद्धा उदास भिक्षा केली नाही, है ना. जाऊन भिक्षा आणली नाही आणि त्या मामीच्या घरून आणली आणि सगळं उघडं पडलं. मग कुठून नाचले, नाही नाचले. केलं असतं तर नाचलं असतं. अशी जे भूतानंद होती, खूप लीळा आहे तो सांगण्यासारख्या, है ना. भूतानंदाला सांगितलं तुम्ही असं असं करा, गत भविष्य वर्तमान तुम्हाला वर्तेन, तुम्ही असं करा. फक्त संबंधियाकडे जायचं नाही, त्यांचं खायचं नाही, है ना. मग दर मुक्काम करा. हो म्हणे मी करते. आणि गेली मग आठवलं, अरे म्हणे वाटाने गाव लागलं, आणि त्या गावात तिची लेक राहत होती. आता ही काय म्हणते कधी येणं होईल आणि कधी जाणं होईल,
लेख मग इथं राहते आणि दरुजातून भेटून घेते, घरी जात नाही. देवान सांगितलं घरी जायचं नाही, तिला दरुजात बोलवते, मी दरुजात उभं राहते आणि मग भेटते. बाई बरं आहे का तू, कसं आहे तू, चांगलं आहे माझं. भेटल्या, बाई तू इतक्या दिवसांनी आली आणि मग आत तू ये ना. नाही नाही, देवान सांगितलं आत यायचं नाही. आत येऊ नको, नुसतं इथं बसतं घरी. आतून बसणं चौकटीच्या बसली आहे ना, चहा करायला गेली, मग चिकाचं भांड ठेवेल होतं माहिती ना, पापुड्याचं. हा आहे की नाही. आता कमी झालं, आता रेडीमेड निघालं काही, नाही तर पूर्वी तुम्हाला म्हणतो पापड्यान कुरड्यान त्या खारवाड्यान बाबा, 1 महिना तिच्यातच उन्हाळा सरा. खरं की नाही. अजून काही काही ठिकाणी चालूच आहे. मग ही बिचारी चहा करायला गेली आणि ते उतरायला गेली. काय ते चिकाचं भांड उतरून चहा ठेवायचंय ना, चिकाचं भांड चांगलं चिक झालेलं होतं, त्या ठिकाणी गरम झालेलं होतं. मग उतरायला गेली, हिच्यासाठी चहा करायला गेली, ते चिकाचं भांड हिच्या हातावर पडलं. बाई म्हणे किती अवघड झालं माझ्यासाठी, माझी पोरगी किती झटत होती. आणि देवाने सांगितलं तुम्ही जा तिकडं, नाही कोल्हापुराला. मग पण तिथं गेलं तर होईल बरं का, घरी संबंधियाच्या घरी गेलं होणार नाही. हातावर पडलं आणि तिनं ते सगळं काढलं वगैरे वगैरे, मग दवाखाना वगैरे वगैरे सगळं. मग तिला काहीच करता येईना. आणि देवाने सांगितलं एक मुक्काम, म्हणजे एक मुक्कामी संबंधीच्या घरी जायचं नाही. मग लय दिवस झाले, 2-4 महिने झाले, तिने ठेवूस तर तीच स्वयंपाक करायला. मग आई, मग ते लोक म्हणे बाई तुम्ही बरं झालं, तुम्ही थांबून जा, आता कुठं जाती स्वयंपाक करायला, ही सगळं काय ही हात गीट नीट झाला. मग बाई कुठं जाती, आता माझं बाळात पण आलंय आणि बाळात पण केल्याशिवाय कुठं जाती. झाला का देवाचं आज्ञेचं पालन केलं का. मग नंतर बाळात पण आलं, पुन्हा गेले 7-8 महिने. देव म्हणलं हिला पाठवलं, ही कुठं अटकली. ही जर तिथं पोहोचली असती तर हिचं हिला आम्ही दिलं असतं ना जे सांगितलं ते. पण ही पोहोचलीच नाही ना, मातच लेकीच्या घरी घुसली ना. तुमचं पोरग तुम्ही शिकायला टाकलं, मग कुठं टाकलं एखाद्या सिटी मध्ये वगैरे वगैरे है ना. पण ते गेलं शिकायला, तुम्ही फी भरली, सगळं केलं, व्यवस्थित केलं. ते शाळेत जातं, फक्त हाजरी टाकतं, गुंग होऊन जात. कधी पिक्चर मध्ये तर कधी हेडिओ मध्ये. हेडिओ माहिती तुम्हाला, 2 रुपये तिकीट होते. आम्ही जायचो पळून दुपारून. एखादा नवीन चित्रपट आला, आज शाळेला सुट्टी आणायची म्हणजे दुपारून आपल्याला. मास्तर म्हणे साले हे पळून जाता का, यांना धरून आणायचं. आणि हेडिओ 2 रुपये आहे ना. आणि मग आम्हाला नोकरी लागेल का. जे असे हेडिओला पळणारे, दुपारून डुम्मा हाणणारे, हे कुठे आता. एक तर रुमण्या माग, नाही तर कबाशाही सळायला कुठे, नाही तर मग लोकांच्या महिने धरायला. जे पळाले नाही त्यांनी आई वडिलाच्या त्या फीचं किंमत केली, शिकले, पळून गेले नाही, चित्रपटला गेले नाही, त्यांनी अभ्यास केला, चिंतन केलं, नोकरीला लागले. आज त्यांनी घंटी वाजावी, हा, आणि जे दुपारून पळून जात होतं ना ते लगेच येतं साहेब दोकटला. याच्यापेक्षा मोठं आहे, हे छोटं आहे तरी हे मोठं झालं खुर्ची बसल्यामुळे. मला सांगतो मी मॉनिटर होतो, चुपचाप ते आधी मॉनिटर होतं ना, आता ते आड मोठं होतं म्हणून मॉनिटर केलं होतं. मॉनिटर कोणाला करायचं माहिती का. खूप मजा यायची शाळात, पण काय सांगावं तुम्हाला आहे की नाही. आणि मॉनिटर आडमुठच केला जायचा, कारण मॉनिटर कोणाचंही नाव लिहायचं, पण दुसरा एखादा आडमुठ असतोच. लिहून बघ बेटे आपलं नाव, तू बाहेर ये फक्त. जर ते तुकडे नाही केले बघ, मग शाळेचं आठवण लय मजा येते. हा, आता ते बी खतराच असतं, त्याची टीम आणि याची टीम. ती म्हणे तू नावच लिहितो, काय करतो तू बघ, तू लिहूनच बघ. ह्या शाळातल्या कथा आहेत मित्रांनो. असे या आडमुठ काही मॉनिटर असतात. मग हे आडमुठातच गेले. शेवटी जे शिकले, जे बोलले नाही शाळा, त्यांचं नाव कधी फळ्यावर लिहिलं नाही मॉनिटरनं, ते नोकरीला लागले. तसं आहे मित्रांनो, तुम्ही ऐकलं आणि वाचलं, शिकलं, केलं, तुम्ही नोकरीला लागता, म्हणजे काय बोलल्यात जाता, परमेश्वराकडे जाता. आणि तुम्ही नुसतं ऐकलं, नाही तर धिंगाणा करून राहिले, नाही तर जे ऐकून राहिले त्यांना खडे हाणून राहिले, असे काही मागचे टेबलवरचे
दुपारच्या सुट्टीमधून बोर आणायचे, मास्तरला द्यायचे, मास्तर खुश. खरं की नाही, गुरुजी म्हणायचं, गुरुजी बोरा आणतो घाबरून. जाऊ दे, एरवी तर शिकत नाही आणि शिकवू देत नाही. बरं मग आल्यावर नीट बसायचं, बोर खाईल लय सांगतो म्हणे गुरुजीला, हुशाराला मारतो हे. ते म्हणते जाऊ द्या, हे येण्याच्या कडून आधी लागतं. हा आणि मग पेपर लास्ट टायमाला इकडे आपल्याला सांग ना, खरे करू नको. म्हणजे तो शिकतो आणि हा लिहितो, ऐकलंय. पण सक्सेस होत नाही मित्रांनो माणूस. जो मेहनत करेल तो सक्सेस होतो, असा प्रकार. तसं झालं मार्तंडाचं. मेहनत करा, देवाने सांगितलं त्या विधीचं अनुष्ठान करा. आईचा रोग तुमचा कोण नासन का? मग अहो तुम्हाला इथे डॉक्टरकडे जावं लागतं का नाही? आणि एखादा डॉक्टर घरी आला ना तर मापावं लागतात का नाही? त्याच्या गाडीचे वेगळे आणि त्याचे वेगळे आणि गोळ्याचे वेगळे. आणि म्हणून आपण जे करतोय ना आणि जे करायचंय ना ते व्यवस्थित ध्यानात घ्या, लक्षात घ्या. तिथपर्यंत पोहोचतान ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय है ना. मार्तंडाने त्या ठिकाणी असं केलं आणि म्हणून त्याचे रोग नासले नाही. पण आपल्याला आपला जो महारोग आपल्याला लागलेला आहे जन्मरूप चक्राचा, तो आपला नासलाच पाहिजे. आणि म्हणून आपल्याला देवाने सांगितलं ते ऐकायचं आहे, आपल्याला असं करायचं नाहीये. आणि म्हणून आता मार्तंडाची एक दुसरी कथा आहे की मार्तंडाने देवाची चोरी कशी केली. मग परस नायक सेंदुरीहूनी गेले आहेत, काय आले ते नाही. परस नायक शेंदुर्णीवरून गेल्यानंतर देवाजवळ कधी आले हे सांगता येत नाही म्हणाले. एक दिवस ते गोसावी आणि ते पुसोनी. मग एक दिवस परस नायक देवाला विचारतात, कारण ते देवाच्या सन्निधानात आहेत, कारण ते दुसरेच आहेत. देवाजवळ कोणी कोण येत होत काय? मग अन्य असतील, काटाळ असतील, संन्यासी असतील, दुसरे पण आणि आपले पण. कारण ते देव आहेत, देवाला सगळे वेधायचे आणि मग देवाला बघून देवाजवळ यायचे, देवाचं दर्शन घ्यायचे, देवाला त्या ठिकाणी सगळं सुख दुःख सांगायचे. आणि मग आता देवाजवळ थांबल्यानंतर ते देवाला विचारून जायचे, म्हणे महाराज मला इकडे जायचं, तिकडे जायचं, मी जातो. मग द्वारावती निघाले. मग महाराज म्हणे मी द्वारावतीला चाललो. आता ते तिकडलेच आहेत ना, त्यात काय प्रश्न आहे, गेले तरी आले होते बा, दर्शन घेतलं वगैरे वगैरे, थांबले देवाजवळ. म्हणे महाराज मी द्वारावतीला चाललो. ते मार्तंडी म्हणतले. आता त्याला मार्तंड काय म्हणतोय, तो आलाय ना आता देवाजवळ. मार्तंड देवाजवळ होता म्हणजे खतरा लय अवघड आहे. मग याला काय वाटलं, परस नाईक चालला आपण जावा काय. आता मार्तंड इथंही खतराच होता, खरे खोट आहे. मग म्हणे बघ परस नाही का, मी येऊ का म्हणतोय यासोबत आहे ना. तुम्हाला सांगतो लय अवघड आहे, इकडे तिकडे तिकडे इकडे होऊन जाता काही लोक. पण तिकडं कस काय रे त्या मार्गात, इथं लय अवघड होऊन भाऊ, लोक कडक नियम आहे. तिथं इथं जरा बरं वाटायला लागलं, येऊ का तिकडं. सगळी करतीलच पण काय, कुठं जा पळसाला चौथं पण लागतच नाही. अरे तीनच गुण आहेत तुमच्यात, रज तम सत्व. अरे याच्या व्यतिरिक्त तुम्ही बनलेच नाही. कोण निर्गुण पुतळा जन्माला काय, निर्गुण म्हणजे 3 गुणा व्यतिरिक्त कोणी जन्मलंच नाही. मग जिथं जे आहे ते आहे, त्यात काय प्रश्न आहे. मग परस नायक परस नायक मी येईन, मी येतो म्हणतो यासोबत, मला येऊ दे म्हणे आता वाराणसीला. येई म्हणतले. आता परस नाईक काय म्हणतो, हे कशाला माग लागू राहिलं बा, माया घेणं देणं माझीची व्यवस्था लागना. काय म्हणतो परस नाईक, मार्गी भिक्षा नाही. बाबा तू काय आमच्या सोबत येऊ नको, मार्गात काही माधुकरी लवकर होत नाही. आणि तूही माधुकरी मागून मही मागून तुला खाऊ घालू, त्याच्यापेक्षा तू येऊ नको. माधुकरी होत नाही म्हणे, जास्त भिक्षा होत नाही म्हणे वाटाने. मग सर्वज्ञ म्हणतले. देव काय म्हणतात, आता एरवी तर काही करायला लागला. सत्संभवी तुम्हा येत असता अनिष्टची घडत असे है ना. मार्गात राहायचं असेल ना मित्रांनो, तर अनिष्ट नका करू. काय
हा देवाचा मार्ग आहे, नीट राहा, जेवढं होतं तेवढा व्यापार करा, होत नाही है ना, अनिष्ट जोडू नका, त्या ठिकाणी द्वेष मत्सर करू नका, एकमेकाला बोलू नका, नाही तर तुम्हाला सांगतो लोकांचं जातच नाही, द्वेष आणि मत्सरच, मला असंच म्हणला, मला तशीच म्हणली, यासाठी आली का तू मार्गात? अरे दिनही सोडून तिकडं कौरव चालवतोय. आणि मग देव काय म्हणतात? सर्वज्ञ म्हणतले यावर देव बोलतात परशया मार्तंडा तेही द्वारावती घेऊन जा म्हणे द्वारावतीला. मग तेही म्हणतले काय म्हटलं? जी जी महाराज वाटे भिक्षा महाराज भिक्षा होत नाही वाटाने. आता देव म्हणून राहिले तर देवाला नाही म्हणता येईल ना. आणि ब्राह्मणाचे घर थोडे आहेत, पूर्वी ब्राह्मणाचे घरी भिक्षाला जायचं असे म्हणजे ठरवायचे ते लोक है ना. मग देव म्हणतात भिक्षा नाही, आता देवाला पाठवायचं म्हणजे याच काही कमी होईल बा, वागणं वगैरे व्यवस्थित राहील. जरा भिक्षा मागून खाल्ल्यावर कळतं माणसाला कशी भिक्षा मागावं लागते, पाणी कसं भरावं लागतं, पुन्हा आणावं लागतं, कोण्या झाडाखाली बसावं लागतं, हे सगळं कष्ट सहन करावं लागतात ना. मग पण म्हणले ते म्हणले जायला घेऊन देव म्हणतात बरंच नाही कोणतं महाराज वाटाने भिक्षा वगैरे होत नाही. मग तरी कैसा कसं घेऊन जाऊ म्हणे आम्ही मार्तंडाला सोबत. सर्वज्ञ म्हणतले देव काय म्हणतात? याचाही भगवा करा, याचाही भगवा करा आहे ना, करून टाका मग तात्पुरता. लय अवघड आहे मित्रांनो. आणि म्हणून मार्गात राहायचं असेल ना तर मार्गाच्या नियमाने राहिलं पाहिजे, मार्गाचा गणवेश जो आहे तो घातला पाहिजे का नाही. नाही तर ओळखू येत नाही मार्गातला आहे का बाहेरचा आहे. म्हणजे या लोकांनी यजमान लोकांनी कसं समजायचं हा मार्गातला आहे का बाहेरचा आहे ना. आणि म्हणून मार्गातला ओळखू आला पाहिजे है ना. आणि म्हणून त्याचा एक मस्तपैकी टोपी वगैरे व्यवस्थित त्याला पाहिजे, त्याचं बसणं त्याचं उठणं व्यवस्थित पाहिजे. मग ते आधीच करून घेतलं त्यांनी सगळं. नाही म्हणजे तुमचं आहे आता दमच नाही करा ना, लगेच इकून रांगेत तिकून रांगेत म्याव दम धरा थोडं जरा होईन ना पुढे गेल्यावर. नाही नाही म्हणे आपण आता यातले म्हणे, मी पुढे नाही म्हणतो. खरं खोटं लय अवघड मित्रांनो. मग तेही म्हणतले काय म्हटलं? हो काजी म्हणे ठीक आहे म्हणे महाराज आपण म्हणतात तसं. मग मार्तंडाचे संन्यासी केले, आणि मग मारताना त्या ठिकाणी आपले जे भगवे कपडे होते ते आपलं पांघरून दिलं तात्पुरतं. मग बाईशी गोसावी आणि ते पुसिले. आता बाईसाने विचारलं बाबा बाबा सोरटी जाडी आणू, सोरठी जाडी आणू. वाराणसीला चांगले वस्त्र भेटतात, एकदम सुंदर वस्त्र भेटतात. मग त्या ठिकाणाहून आपल्यासाठी सोरठी म्हणजे एकदम सुंदर अशी जाडी आपल्याला घ्यायची महाराज. मी तुम्हाला घेणार आहे. मग गोसावी मानिले. जे म्हणले आणायची तर आणा, तुम्हाला घ्यायचेच नाही कपडे मग घ्या ना, आम्ही काय नाही म्हणा. आता आम्हाला एक जण घेतले आम्ही काय नाही म्हणायचे, कोणाच्या क्रियेच्या आड यायचं नाही. आपण म्हणायचं त्याला आम्हाला लय कपडे तू काय कपडे घेतो, तुला जे करायचं ते कर. आणि आम्हाला जेव्हा लागतं तेव्हा आम्ही म्हणतो की बा आमच्याकडे कमी आहे, बघा तुम्हाला देणं होत असेल तर द्या. देवाने काय सांगितलं लागेल ते मागितलं पाहिजे. मग त्या ठिकाणी देव म्हणले तुम्हाला आणायची सोरटी जाडी आणा, ठीक आहे. आणि म्हणतले काय म्हटलं? मार्तंड हाती द्या. म्हणे महाराज मार्तंडाच्या हातात पैसे द्यावे लागतील. मग जाडी आणायची ना, वस्त्र आणायचंय ना. मग आता कोण चाललंय आणि परत नायकाचं काय खरं तर तिकडच राहून जाईल. पण हा मारताना आपला परत येणार आहे, पण त्याला तिथपर्यंत पाठवायचं जसा अनुभव येईल त्याला भिक्षेचा. भिक्षा मागून कसं राहावं लागतं म्हणजे खरंच आहे ना ते. पण याच जवळ पाठवू का म्हणून याच्या जवळ देऊ का पैसे, हा आपली जाडी घेऊन येईन तिकडून येताना. मग बाईसी म्हणतले काय म्हणते बाईसा? भास्करा या दोन्ही आसू घे. हे घे म्हणे दोन आसू. मा बाबाला गोणी आणि बाबासाठी एक सोरठी जाडी आण म्हणे चांगली. मग ते म्हणतले तो काय म्हणतो? हो का ठीक आहे काय हरकत नाही. तिथे गेले की आधी सोरठी जाडीच घेतो म्हणे.
आहे ना, देवासाठी वस्त्र आणायचंय, मी घेऊन येतो, चांगलं आणतो म्हणे पुन्हा. मग बाईशी मार्तंड हाती दोन्ही आसू आणि मग बाईसानं त्या ठिकाणी मार्तंडाच्या हातात 2 आसून 8 दाम दिले. त्याचे वेचावे आधी दिले. काही तुला राहू दे बा खर्चायला, वाटाने खर्च होईल ना तुला, थोडासा राहू दे तुला काही खर्चायला. मग त्याला खर्चायला दिले, कपडे आणायला दिले. मग यांनी याचं काम करायला पाहिजे की नाही, खरं की नाही? लय अवघड जीव आहे. जसं आपण प्रपंच करत असताना आपल्या पोराच्या हातात पैसे देतो, भाऊ बाजार घेऊन ये, एवढ्याच हे आण, तेवढ्याच ते आण, एवढे तू खर्च, हा बाजार इतक्याचा आणतो आणि जे दिले तेही घेतो आणि इकडले अर्धे दाबतो. लय महाग होत, एवढे पुरले नाही, मग एवढे उधार ठेवले, हा इकडे आणा तेवढे. कुठे आहे? खूप अवघड आहे मित्रांनो, हा तो अनुभव आहे. मग दोघे द्वारावती गेले. आता हे दोघं द्वारावतीला गेले, परस नायक आणि मार्तंड. द्वारावती केली. देवाच्या सन्निधानातून हे चालले. आता द्वारावतीला गेले परस नायक, त्या ठिकाणी द्वारावतीनं त्यांनी केली द्वारावती. परस नायक पुढे निघून गोसावी यांच्या दर्शन आले. आता परस नायकाचं मार्तंडाचं मग आताच काहीतरी झालं वाटतं. लय अवघड आहे, वाटाने चलणं सोपं. तुम्ही पदयात्रा करेल, हा तुम्हाला जर समजा तुमच्या मनासारखा तुमचा मित्र असला तर खरं आहे ना, तुमची जागा आहे, धरणं आहे वगैरे व्यवस्थित सगळं वगैरे. एकदा तुम्ही धरली, एकदा तिनं धरली तर ठीक आहे, दुसऱ्या वेळेस तिनं धरलीच नाही, हा, आणि तुम्ही तिला 2दा धरले, तिने एकदा धरा ना, असं आहे का? बघन तुला. मग ती बिचारी तिची मैत्री तुटून जाते वाटाने. मग ती पुढे तर ही माग, लय शाली म्हणते, आपलं आपलं पुढे जाऊ बोला. माझ्या इथं पदयात्रा ते सगळं घडतो बा. नाही म्हणे ठीक नाही, तो गट वेगळा आहे, आम्ही ह्या गटात. गट सोडला का? गट पण असतो पदयात्रा चालतात चालतात लोक म्हणा काहीतरी झालं वाटतं यांचं. नाही नाही आमचं काही होत नाही, आपलं आपलं बरं एकलं आहे ना. देवाने एकलं राहायला सांगितलं, पण तू पूर्ण गट याच्या विरोधात, आणि हे सरकलं बाजूला, हे सरकलं गेलं की ओळख येऊन जात आहे ना. तसा प्रकार झाला. हा परस नायक देवाच्या दर्शनाला पुढे येऊन गेला, आणि मार्तंड कुठं अटकला काय माहिती. मग मार्तंड द्वारावती सांडिले. मार्तंड द्वारावतीलाच राहिला. मग की तुले एका काळा मार्तंड आले. मग आता मार्तंडाला एकल्याला यायचं येताना. मग आता मार्तंडाने मुद्दामूनच केला असेल किंवा काहीतरी झालं असेल, कारण आपल्याला काही घ्यायचंय जे सांगितले प्रश्न एक सोबत होता ना, जाडी घ्यायची, पैसे आपल्याला दिलेत. आता मार्तंड सोबत येतो, तो जर घेतले किती रुपयाची घेतली कितीची नाही सगळं ध्यानात ठेवून, आणि घर गेले की देवाला सांगन, बाईसाला सांगन. त्याच्यापेक्षा आपण परस नायकाला पुढे जाऊ देऊ, आपण मागे थांबू, आणि मग आपल्याला जे करायचं ते करू. आणि कितीचं वस्त्र घ्यायचंय आणि कितीचं नाही घ्यायचंय, आणि मग आपल्याला कोणी बघायला, असं म्हणून मार्तंड कदाचित असं झालं असेल. मग मार्तंड मागे राहिले. आता मार्तंड मागे राहिले तर काय होतं, गोसावी यांचे दर्शन झाले. मग मार्तंड मागे राहिले, आणि मग काय झालेलं आहे, दंडवते घातली, दंडवत घातले, चरणाला लागले, बाई सापडा सांगू लागले. मग आता मार्तंड परत आला, देवाला दर्शन झालं, सगळं झालं. आता आधी परस नायक येऊन गेले, मग मार्तंड येऊन गेले. आता बराच काळ गेला असेल तिच्यामध्ये. यांची पदयात्रा जी होती ती पूर्ण झाली, पण बाईसाचं काम पूर्ण झालं का नाही काय माहिती, बाईसाची जाडी आणली का नाही काय माहिती. बाईसाने 2 दाम है ना, 2 आसू 2 8 दाम दिले होते. मग आता काय झालं काय नाही, देवाचं दर्शन घेतलं. देवाला काय, देव काय विचारतात कुठं येते वस्त्र, काय केलं काय, लगेच पुढं. देव काही दुखत नव्हते, कोणाला काही म्हणत नव्हते, ठीक आहे जाऊ दे. मग हा गेला कुठं त्याला माहिती, बाईसाकडे गेलं म्हणजे आपलं काम होऊन जाईल. बाईसा देवाला मग सांगून देईन, बाबा मार्तंड वाचला तेच बरं झालं. मग आता हा बाईसाकडे आलाय, देवाला दंडोत गिंडोत केला आणि बाईसाकडे पोच. मग काय म्हणतो, बाई 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 बाई, देवाला सांगायचं होतं ना, बाई बाई बाई, मोठ्याने रडत
काय सांगू, वाटे आमके टाई चोर वाटे उठले आमके ठाई चोर निघाले, बाई बाई माते मारले, तुम्ही मारित वांचलो माते मारले, तुम्ही जे दिले होते जे द्रव्य ते माते लुटले, 2 आसू 8 दाम सर्व घेतले, बाई बाई मी वाचलो नाही तर मारित होते. बाई माझं काही खरं नव्हतं. काय कलाकार म्हणा, किती व्यवस्थित सांगत आहे. खोटही बोलता आलं पाहिजे माणसाला, खरं की नाही, पटवून व्यवस्थित, खरं की नाही. आणि म्हणून माणसाला सगळं करता आलं पाहिजे का, पण असं उलट नका करू. दुसरं सगळं करता आलं पाहिजे खरंय, पण ते देवासोबत बाईसासोबत खोटं बोलणं बरं नाही. सांगितलं चोर आले, मला मारलं, मला लुटलं, बाई मी मरत मरत वाचलो, मी मरता मरता वाचलो. बाई रडून सांगत आहे, मारतन बाईसाला सांगत आहे. मग नागवलो नागवलं बाई मी सगळं, बघा नाही असं झालं तर झालंय, बघा किसे फाटले, कसे मामाला मारलं, हे केलं ते केलं. तुम्ही दिले ते आणि माझ्या पाशी होते तुम्ही ते दिले उगीच गेले. ते, तुम्ही जे दिलं होतं ना बाई सगळं लुटलं, आणि बाई माझ्याजवळ होते ती गेले. जाडी काही सेनी घे बाई जाडी काहीशी नी घेऊ, बाई मी वस्त्र कशाने आणू मग. बाईशी म्हणतले आता बाईसाला वाटायला लागलं, इतकं रडायला लागलं पोरग, इतकं वाटात एकल्याला हाणलं, खरं की नाही. परस नाईक सोडून आला, एकलोच येताना आलो, मग काय माहिती हाणलोय असं, म्हणून तर एकलं आलं. हाणलोय का नाही आपल्याला सांगावं लागेल नाही व्यवस्थित, खरंय कुठे. मग बाईसा काय म्हणते, जाऊ दे जाऊ दे बेटा, जाऊ दे, वाचलासी जाऊ दे बाबा, जे झालं ते झालं, पण बरं झालं तू वाचला. ते निके झाले हे निक झालं म्हणे, तू मेला नाही, तुला काही लागलं नाही, काही गेलं नाही, जाऊ दे म्हणे, पैसे कधी येऊन जातील. आणि म्हणून आपण काय म्हणतात, जाऊ द्या, गेलं का, हे गेलं का, ते गेलं का, डाळ गेली का, गहू गेले का, 200-400 रुपये गेले का, म्हणजे जाऊ द्या, कधी करता येईल, कधी कमवता येईल. पण तुम्हाला काही केलं का नाही म्हणून फक्त दाळ दपट केला, देतो कोणी, देतो कोणी, म्हणजे एवढंच केलं मी देऊन टाकलं. मग बरं झालं म्हणे, तू कसं केलं, दाळ दरप केली आणि तू देऊन टाकलं, बरं झालं, तुला लागलं तर नाही ना, बरं झालं तू वाचला, बरं झालं. मग बाबाचे ने प्रसाद काय यामध्ये उन्हे जाऊ दे म्हणे, जे गेलं ते जाऊ दे, बाबाच्या प्रसादाने आपल्याला काय कमी आहे. असा बाईसा त्या ठिकाणी मार्तंडा सोबत बोलत आहे. बाईशी तयाशी काही पांगुरावे आधी दिले. मग आता त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही ना. बाईसाने एक शाल दुसरी दिली, बाबा हे पांघरून झोप आता, थकला असतील तू, पायी आलास. मग मारतंडी त्या असू ते दाम पडे पाशी पुरीले. मग आज झोपायला गेला ना, मग याने अंधारात काय केलं, लय खतरनाक आहे जीव. मार्गात सुद्धा तुम्हाला सांगतो लय अवघड, खतरनाकच तेवढं राहतं काही काही. मग आता यांनी बरोबर इथं ठेवले होते, त्याला चोर खिसा म्हणतात. आता आहेत की नाही काय माहिती, आता काही गरजच नाही खिशाची. मग यांनी बराबर चोर खिशात, आणि त्या चोर खिशाच्या आतून ती परोटली ठेवली होती, ती पिशवी, पुरी पिशवी होत्या माहिती का तुम्हाला, पिशवी. या सासूबाईकडे असायचे, आताही बघा बाया सासूबाईकडे असेल, तिला 7 पाकिट, काय 7 पाकिट, हिच्यात एक, तिच्यात एक, हिच्यात एक, त्याच्यावरतून वेगळं, हिच्यावरतून वेगळं, हिच्यात पान, हिच्यात चुना, सगळं तिच्यात असायचं. ती पिशवी अशी वाखारी कोणाकडे होती, मार्तंडा. मार्तंडाने काय केलं, ती पिशवी आपली ठेवली होती कमराला. हा गेला झोपायला म्हणून शाल तिथं ठेवून दिली आणि गेला वळायचं. मग एक दोन गेले मग 1-2 दिवस गेल्यानंतर काय झालं, सर्वज्ञ म्हणतले देव काय म्हणतात, बाई तुमचा मार्तंड आलाय, यात्रा करून आलाय, यात्रा करून आल्यावर माऊंदे करतात, म्हणजे लोकांना गावात जीव घालत असतात, असं असतं, पडताच येते आहे ना. मग तुम्ही गेले ना की तुमचे लोक वाट बघतात, म्हणे गेलं यात्रा करून आलं, अजून जीव घालना,
अजून तुमचं जेवण राहिलंच आहे. हा, आता कधी घालायचं तुम्ही ठरवा. खरं की नाही? आता मारतंडाचं होऊ राहिलंय, आता घालतो का नाही काय माहिती. लय अवघड आहे जीवाचं. एकदा म्हणले हो देवाला देतात की नाही हे बी अवघड आहे. देवा मी तुला करीन है ना, मग पुढच्या वर्षी करून टाकते तुझं. देवाला चालवत आहो लोक. देवा म्हणे देव कुठं जातोय, त्याच्या पुढच्या वर्षी. किती अवघड आहे. देवाला करायचं तुम्हाला नाही नाही मग ह्या वर्षी जरा तांगा ये, त्याच्या पुढच्या वर्षी करू. देव का पळून चालला का? हा निघून जातो तरी देवाचा राहून जातो. देवाचं ऋण ठेवू नये मित्रांनो. जो संकल्प असेल जे असेल ते आपण पूर्ण केला पाहिजे. नाही ते करायचंच नाही ना. तुम्हाला का देव तुम्हाला म्हणला का मला दे मी आता संकल्प सोड किंवा एखाद्या साधू वगैरे काय म्हणला का? तुम्ही सोडला मग करा देतो पूर्ण. तसा हा देव काय म्हणतात, बाई तुमचा मारताना आला तर माऊन दे करी नाही इथं आम्हाला भोजन देई ना. तो यात्रावरून आल्यावर माऊन दे करावं लागतं. मग मारतोंडे तर माऊन दे का न करी का करत नाही म्हणे आम्हाला जेवायला का देत नाही तो इथं बाईचे म्हणतले. आता देवाला मुद्दा म्हणे सगळं वास्तविक देवाला काय गरज आहे हो. पण तुम्हाला घडवण्यासाठी मडवण्यासाठी हे सगळं चालू आहे. नाही तर काय गरज आहे तुम्हाला एवढंच आपलं घडवायचं सांगायचं है ना. अहो एक शब्द लोक फुकट सांगत नाहीत. हा सुसुवर्ग आहे ना तिथंही फी आहे. हा आणि आता किती फी आहे फक्त तुम्ही बघा कोणाची किती फी आहे. आणि काही फी आहे का आमची? काही नसून सुद्धा काही लोक काय गरज आहे म्हणे आपल्याला. आणि तिकडं फी बरोबर बेजार आहे आणि तिथं कोट बूट सूट घालून जाणं. तितक्या टायमाला उभा करा ना तर गाडी निघून जाईल. पोरग उभाच 7ला गाडी येते का 6:45लाच घेऊन उभा राहते. कसं आवरत नाही. आणि इकडे जर म्हणलं ना या वगैरे टाइमच नाही. आणि तिथं कसं काय टायमाला पोहोचली. एक दिवस जाऊ तेव्हा 7च्या पुढे गाडी गेली थांबते का तुमच्यासाठी? याचा विचार करा थोडासा की आपण काय करू राहिलो जीवनामध्ये. अरे आपल्या पोरांना शिकवण्यासाठी काय घडवण्यासाठी त्यांची किती आपण खर्च करू राहिलो. आणि हे संतांचं जे ज्ञानदान आहे यांचं उठणं बसणं यांचं बोलणं हे तुम्हाला देऊ राहिले तर तुम्ही याला घ्यायला तयार नाही, यायला तयार नाही. काय अर्थ आहे मित्रांनो याला? एक दिवशी याची किंमत वाढण काय. आणि म्हणून याची किंमत तुम्हाला तेव्हा कळते जेव्हा तुमचा सप्ताह आहे. कळते का नाही? आणि मग तुम्हाला सप्त्याला एक एक जण आणावं लागतं. बाबाचं मानधन किती त्याच्या कमी नाही बाबाची. कळाली किंमत आता. आणि आधी कळत होती किंमत. हा घरी येऊन बाबा सांगत या बसा मी तुम्हाला सांगतो हे ना. काही गरज नाही. आता सप्ताह त्यांचा आहे ना. आता कळालं. हा असा प्रकार आहे. आणि म्हणून जे आहे ना आपल्या गुरुकडनं जे देतो ना गुरु आपल्याला ते आपण आनंदाने ग्रहण केलं पाहिजे. तो काही तुमच्याकडनं घेत नाही है ना. त्याला लागलं तर त्या ठिकाणी तो तुम्हाला मागण नाही तर तो मागणार नाही. असा प्रकार आहे. तसं देव काय म्हणतात, बाई हा माऊन दे करी ना. याने माऊन दे करायला पाहिजे आमच्या ठिकाणी. हा देवाला काढायचं नाही तो सगळं बाळ मागचं यांनी काय करेल. बाई चला खरं वाटलं ना रडून पडून लगे बाई साहेब तर मोके करी. आमचा मारतन किती चांगला तसे काही कलाकार लोक असतात पुढच्याला इतकं विश्वासात घेतील बास लगे ते पुढच्याला भांडायला बसले. हे बघा तो माणूस इतका चांगला आहे. हा मग कैसे करील कशाने करीन म्हणे बाबा तो. बापुडे वाटे नागवले. घेतलं की नाही अभिमान. बापुडा आमचा मारतंड वाटाने नागवला चोराने मारला लुटला वाचला तेच बरं झाला. आणि बाबा तो कशाने माऊन दे करीन. अरे लुटला आणि त्यामुळं करीना का. पण नाही मग थोडंफार काहीतरी असेल ना कुठेतरी ठेवलेलं 5 पैसे 4 पैसे काहीतरी करण्या म्हण त्याला. मग काही आती ना काहीतरी असेल ना. काही मिळेल मग करील. मग त्याच्यावर काहीच नाही आणि त्याच्याला काही मिळत नाही आणि मग तो कुठून करून मावून दे. बाईसाने अभिमान घेतला मारतंडाचा. सर्वज्ञ म्हणतले देव काय म्हणतात असुई की
एखादा असू, दाम तीन नाही, 1 2 दाम 3 दाम, जास्त नाही पण थोडं काहीतरी असं ना त्याचं, तिकडे सर लुटलं असं इथं पुढं असेल ना. मग बाईशी म्हणतले, बाईसा काय म्हणते? नाही बाबा, नाही बाबा याजवळ काहीच नाहीये. सर्वज्ञ म्हणतले, मग देव काय म्हणतात? अर्ध खांड धरून अर्ध नाही, खाण थोडंफार काहीतरी असं याजवळ. मग मग बाईशी म्हणतले, यावर बाईसा काय म्हणते? नाही बाबा, नाही बाबा याजवळ काहीच नाही. बाबाचे काही बाबा म्हणतो मला काय हे वाटे तुम्ही आता नागवले, तुम्हाला माहित नाही का म्हणे काय म्हणे हे ना वाटे नागवले. आणि आता नागवल्यानंतर सगळं चोरी गेल्यानंतर हा कुठून करण? असेल मग ठेवील काहीसे मग महाराज जर समजा जर असतं तर याने माऊंद केलं नसतं का? आता पैसा विश्वासात घेते ना, विश्वासात एकदा माणसं घेतले की माणसं त्या माणसाचं ऐकताय. ध्यानात घ्या तुम्ही बघा. हा ती एक कलाच आहे आणि ती मार्तंडाकडे. खरं की नाही? सोपं नाही. हा मार्तंडाने बाईसाला विश्वासात घेतलं आणि देवाला त्या ठिकाणी विरोध करायला लागले. नाही म्हणे बाबा काय करन तो, काही नाही त्याच जवळ. मग मार्तंडा ते सर्वज्ञ म्हणतले, यावर देव मार्तंडाला काय म्हणतात? जीजी तुम्ही द्वारावती उनी आले ती, मग तुम्ही द्वारावतीन आलात. माऊंदे कान किजती, मार्तंडाला देव म्हणतात तुम्ही आम्हाला माऊंदे का बरं करत नाही? ती म्हणतले, मग तो मार्तंड काय म्हणतो? जीजी जीजी महाराज नाही मी नागवला, म्हणे महाराज मी नागवलं लुटलो, माझ्याजवळ होतं ते सगळं गेलं म्हणे आणि आता कुठून करू? मग सर्वज्ञ म्हणतले, काय म्हणतात देव? काही बिटी कांड नाही, काहीतरी असेल ना बिट्टी खांड वगैरे 5 पैसे 10 पैसे आता आपल्या काळातले त्यांचे ते लय होते. आणा 2 आणा वगैरे वगैरे, पावकी नावकी माहिती तुम्हाला सगळं. हे जुन्या माणसाला माहिती सगळं आहे ना. आता तर बस सुरू झालं 1 पासून पुढे 50 पैसे बघ व्यवहार चालू आहे. खरं खोट आहे? मग नाजी नाही, नाही म्हणे महाराज माझ्याजवळ काहीच नाहीये. सर्वज्ञ म्हणतले, काय म्हणतात देव? चवले नाही, अरे काहीतरी नाही म्हणे काहीच नाही. मग आता खरं सांगायचं ना देव इतके विचार राहिले याचा अर्थ आपलं उघड पडून कुठतरी. हे काय ना चौकशी करता का नाही? चौकशी आता मला मी पाहिलं कुठतरी टीव्हीला बातम्याला, म्हणजे त्यांची इतके घंटे चौकशी केली तरी सुद्धा है ना ते खतरनाक आहे ना. खरं कुठे ते बरोबर पॉइंट लिहून ठेवता, कसं सांगायचं कसं बोलायचं, काय करायचं काय नाही. आणि ते खतरनाक आहेत ना, त्यांना ते शिकवेलच आहे. याला फक्त तू विचारत राह, ते कुठं ना कुठेतरी मागे पुढे होईल. आणि मग तुम्ही कुठं होते, मग तितक्या वेळात तुम्ही काय केलं, आणि मग इतक्या वेळ तुम्ही इतकं काय करत होते, आणि फोन लागत नव्हता तर मग दुसरा फोन नव्हता का, मग तुम्ही का केलं नाही, हे सगळं विचारून तो तिथं पोहोचतोच ज्या ठिकाणी त्याला धरायचं. खरं की नाही? तो गुरमाळून मग तुम्ही त्यांच्या घरी गेलते, मग इथं होते म्हटलं तुम्ही, होते म्हणले तुम्ही, मग इथं होते म्हटले तिथं होते म्हणजे तुम्ही डबल रोल का? नाही मग मी तुझं तिथं नव्हता. मग नाही तिथं नव्हतं. मग आता म्हणतो एकदा होतो, म्हणतो एकदा नाही म्हणतो एकदा. गडबडा माणूस गडबडतो आणि गडबड होत आले काय ताण झाला बाहेर निघून जातो. खरं होते. मग पण हा काढच ना बाहेर, हा लय अवघड. मग सर्वज्ञ म्हणतले, देवानी चौकशी केली, दाम दोन्ही चारी नाही, थोडं फार तरी तेही म्हणतले, नाही म्हणे महाराज नाजी काहीच नाही म्हणे आपल्याकडे. सर्वज्ञ म्हणतले, पाहिलं का देवाला रेटावं तरी किती. अरे बाबा नको रेटणं, देव आहेत, संत आहेत, महंत आहेत. आपल्या इकडे एखादा रेटाव आहे ना, आपल्या जवळ नाही काही वगैरे थोडंफार आता लागतं बा मला, म्हणून आता सुद्धा रेटून घ्या तर मराठीत थोडस काही नाही. पण इकडं रेटावं का एवढं, पण माणूस इकडं सुद्धा रेटून काढतो है ना. इथं असं करू नका मित्रांनो, हे खूप वाईट आहे. ही देवाचं आहे, ही देवाची भूमी आहे. इथं केल्यावर तुम्ही कुठं फेडणार आहे? वाराणसी की जे है ना, म्हणजे वाराणसी फेडायला जातात लोक, वाराणसी मध्ये केल्यावर कुठं फेडणार तुम्ही? इथले लोक कर्मराठची लोक काय म्हणतात, वाराणसी करायला चाललो म्हणजे आम्ही आता फेडायला चाललो, आमचं सगळं पाप केलं. वाराणसीत पाप केल्यावर कुठे फेडायचं? तसंही वाराणसी आहे, इथं पाप करू नका. काय इथं आपल्या नियमाने वागा, चिंतन करा आणि चिंतिता ते सारिका व्हा. भिंगरुटीचा दृष्टांत सांगितलं तुम्हाला, देवासारखं होतं आणि देवाचा आनंद तुम्हाला अनुभवायला भेटल.
पण देवापासून असं काही लपवून ठेवू नका, त्या ठिकाणी चोरी करू नका, नाहीतर कधी सुट्टी होऊन जाईल काही सांगता येणार नाही. मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? तुमचे असे ते तुम्ही घेईजो. मग तुमच्या जवळ जे आहे ते आम्ही घेऊन टाकावं. ते म्हणतले पाहिलं का आता? तुमच्या जवळ जेवढं काही असन तेवढं आम्ही घेऊन टाकायचं का? तर म्हणताना काहीच नाही, आणि जे निघन ते आमचं. आता तरी हो म्हणावं ना, देव बोलत आहेत ना, समजायला पाहिजे ना पुढच्याला की बाबा रे काय माहिती आपलं पुढं फुटलं तर नाही का, लिकीच तर नाही झालं, कोणी सांगितलं नसल, भीती वाटायला पाहिजे नाही माणसाला. तरी भीती वाटाना, म्हणजे पक्का किती असेल तसे इतके पक्के असता काही रेटून इथपर्यंत दिवस तर रेटतात. इथं आल्यावर तरी सोडावं ना, काही जण इथं आल्यावर सोडत नाही मित्रा, इतके रेटून काढतात. मो नाहीच म्हणे, मी नाहीच तिच्यात. आणि मग आता तू दाखवल्यावर तू नाही का CCTV कॅमेरा कैद झाले. खरे खोटे मित्रांनो, अरे तुम्ही इकडं कैद होऊ राहिले आणि तिथून सुटणार आहे का? तिथं ते परमेश्वर अंतर्यामी आहे. देवाने जर देवाची विज्ञान शक्ती लावली ना, तुमचं काय दिसणार नाही हो. पण तुम्ही देवासोबत सुद्धा काय सांगावं, इतकं वाकडं चालता, खूप अवघड आहे, लय अवघड आहे. इतकं वाकडं चालायची काय गरज आहे का देवासोबत? मग सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? उठा गावानरे या, उठा गावानरे या, याच्या जवळ जे आहे ना ते आपल्याला घ्यायचंय. नागदेवाच्याला सांगितलं, नागदेवा चल उठ, याच्या जवळच जे अड्डा आहे ना याचा वळई जवळ, पूर्वीचे आमचे अड्डे होते गोट्याचे, गोट्या कुठं पुरून ठेवायच्या, कारण हे जर खिशात असले ना 2-4 पोरं यायचे म्हणे याने माझ्या गोट्या जिथल्या, असं एकला बघू म्हणे, यार एकल्याला बघू, चल काढ म्हण. मग त्या लुचून घ्यायच्या गोट्या. मग हे लुचलं नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला लुचताना लोक चोरताना तसं मारताना लुचलं. मग तसं आम्ही काय करायचं, मग एखाद्या उकांड्याजवळ आपला अड्डा, खरं की नाही, आणि मग कमी पडले तिथं आणायचं. मग ही दुसरी त्याच्या लक्ष ठेवायची, आणतो कुठून अड्डा माहित झाला की अड्डा काय कोणी नेला असं राव, आपला अड्डा कोणाला माहित झाला, आपला मित्र तर नाही फुटला. अरे पण इथं त्याच कोणालाच माहित नाही, पण देव आहे ना हो, देवाला माहित होणार नाही का? देवासोबत नका करू मित्रांनो राजकारण, काय देवासोबत नका खेळू. हे देव आहे, पण पाहिलं का देवासोबत म्हणे महाराज आपल्याजवळ काहीच नाही. नागदेव आचरला देव म्हणतात, नागदेवा चल उठ, चल माझ्यासोबत. मग गोसावी म्हणा दक्षिणे बळे, देव मठातून निघाले, आश्रमातून निघाले, दक्षिण बाजूला गेले. तो तया बळे टिया पासी बिजे त्या वळ्याजवळ म्हणजे वळई माहिती तुम्हाला? आता राहिलं नाही एवढं, आता त्याच्यात काय करू राहिले, ते तुकडे करू राहिले. नाही तर वळई लावणारे स्पेशल लोक असायचे आणि त्यांना बराबर बोलून आणावं लागायचं. यांना वळई लावता येते का? यांना पेंड्या देता येत नाही नुसत्यावर. खरं सांगतो तुम्हाला, आता जे नवीनाला एखाद्याला सांगा वळई लावा म्हणा, लावता येते यांना वळई, खरं की नाही? अरे असे होऊन गेले मागचे लोक. मग त्या वळई जवळ वळईला अहो पेंडी निघत नव्हती का? निघायची, स्वराला सुद्धा पेंडी निघत नव्हती, इतकं फिट आणि व्यवस्थित ती वळई असायची. पाणी पडलं आणि वरतून काही नसलं तरी पाणी निघून जायचं. ही कला होती. आपल्याला वाटतं आपण लयच प्रगत झालो रे, तुम्ही माग जाऊन बघा थोडं, तेही प्रगत होते. तुमच्यासारखे असे आधार नव्हते. मिक्सर मध्ये लावलं की खात असं, त्या बाया पण खात नाही होत्या आणि आपल्या पुढे आणून ठेवतो आपण. खरं खोटं? अरे ते वर्णाला टाकणार, खूप अवघड. मग देव गेले तिथं वळई जवळ आणि मग नागदेवाला सांगितलं, नागदेवा सरिसे भट, आणि मग वळई जवळ गेलेले आहेत. गोसावी श्रीचरणी चेने अंगुठेने दाखविले. देवाने सांगितलं, श्रीचरणाचा अंगुठा दाखवला, नागदेवा खान दिलं, दाखवला याचा अड्डा आणि म्हणतले मारतानाचा.
आणि काय म्हटलं? वानऱ्या वानऱ्या इकडे इथं उकरा गा उकर इथं. मग बटी उकरीले नागदेवाच्याने उकरायला सुरुवात केली पिशवी निघाली आणि पिशवी मात्र निघाली. काय निघणे पिशवी. आता तरी मानवणार देवा माझं चुकलो, काही उघड करू नका, मी तुम्हाला माऊन दे करतो देवा, बाईसाला सांगू नका नाही तर बाईसाचा विश्वास उडून जाईल. म्हणा तिथपर्यंत पोहोचूच तर म्हणायला पाहिजे का नाही, कारण आपल्याला माणसं टिकवणं गरजेचं आहे ना. आता बाईसाला पुन्हा बोलायला तोंड राहीन का, बाईसा विश्वास करण का, आहे ना. देवा नका भाऊ आपलं असं करू, लवती घेतली पाहिजे ना, तरी नाही. मग गोसावी श्रीकरी घेतली आणि मग देवाने त्या ठिकाणी ती श्रीकरात घेतली, झटकवली आणि पिशवी आणली. मग गोसावी मठाशी आले आणि देव मठात पोहोचले. मठ तुम्हाला माहिती काही प्रश्नच नाही, मठच मठ खरं की नाही. देव मठात पोहोचले. गोसावी बाईसांकडे पिशवी टाकून घेतली आणि मग बाई सागर देवाने अशी पिशवी टाकली. बाई तुमचीच आहे का? या घ्या तुमची आसू हे घ्या तुमच्या आसू, तुम्ही गेलते ना कपडे आणायला, ही तुमची जाडी आणायला, आणि तुमच्या मारतांडाच्या हाती दिले होते ना, आणि मारतांडा लय मारलं, वाचला बिचारा. किती अवघड आहे ना. अरे बाप रे. आता पिशवी आणि ते पैसे जे होते तेच, जसे होते तसेच सगळं निघायला लागलंय ना. मग बाईसे सोडून पाहती बाईसानं सोडली ती पिशवी. तिची आसू तिची दाम निघाले तेची आसू तेची दाम, मार्तंडा हाती दिदले होते तेच निघाले. आणि मार्तंड आले बाईसाला म्हणितले, माते चोरे मारविले मी वाचलो. बाईसाने तोंडावून हात फिरवला, बरं झालं म्हणे तू वाचला. जाऊ दे जे गेलं ते गेलं, पण देवाने उघड केलं म्हणे हा तुमचा मार्तंड, हे तुमचे पैसे. काय हा म्हणे तुमचा मार्तंड, याला कधी गोमट करत नाही म्हणे. तुम्ही म्हणता याला आम्ही गोमट करायला व्हायचं, गोमटे करायला सांगितलं तर मामीच्या घरून भात आणला पुन्हा मामी आली तिथं उघड म्हणे मार्तंड आमच्या घरी होता, मस्त स्नान गिन केलं झोपला होता. तरी मार्तंड बैल रे का मारतो. आता बोलण्यात मजा नाही, नंतर बघू. मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हणता देव. बाई ऐसा असे तुमचा असा आहे तुमचा मार्तंड, आणि का नव्हे काय इथं ठेवण्याच्या लायकीचा नाहीये, आता वडा काढून द्यायला इथून. मग बाईसे कोपली बाईसाने घागरा बांधला. काय रे म्हणे, माझ्यामुळे देवाने तुला ठेवलं इथं, आणि तू देवासोबत असा खेळ खेळतो, माझ्यासोबत खेळ खेळतो, मला खोटं बोलतो, मला खोटं बोलून देवाला खोटं बोलतो. माऊन दे करा म्हणतो माझ्याजवळ काही नाही, आणि चोरून पैसे ठेवले, जाडी सुद्धा अंगी नाही देवाला. तू इतकी रागावली. मार्तंडाने आपली काडी घेतली खाली, आणि मग काय म्हणतो, घागरा बांधला भविष्य रेगा काढायला. योगीची रेगा काढी ती राहिले उगाच रेगा मारत बसले. आता चुकले हो, काय बोलणार, एकदा सगळं झाले हो. आता सांगावं ना काही कणून कुठून, कोण सांगणार कोण ऐकन आता काय. आणि म्हणून माणसाने सभ्यपणाने वागलं पाहिजे, तेव्हा माणूस टिकतो. शेवटी देव सुद्धा म्हणतात त्याला काढून द्या, दौडा इथून. आणि देवाने स्पष्ट सांगितलं ना, जर आमच्या प्रवृत्तीला तुम्ही विषय होत नसाल तर तुम्ही इथं असून काही करायला कशाला राहता तुम्ही इथं. जर तुम्ही आमचं ऐकत नाही तर सत्संबंध तुम्हाला अनिष्टची घडत असे ना, अनिष्ट जोडण्यासाठी आले का तुम्ही इथं देवाजवळ, का सेवादासी करण्यासाठी आले तुम्ही. आणि म्हणून परमार्गामध्ये राहत असताना आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपल्यापासून कोणाला बोल लागला नाही पाहिजे, आपल्यापासून कोणी नाराज झाला नाही पाहिजे, आपल्यापासून पंथाला गालबोट लागू नये म्हणून आपलं असं वर्तन पाहिजे मित्रांनो. आणि जर आपण हे सगळं ऐकलं आणि त्या ठिकाणी बोल लागला तर किती अवघड आहे.
आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने मार्तंडाची चोरी पकडून दिली. आणि किती हातसफाई करा, काही करा, शेवटी मात्र जे आहे ना ते सत्य असते. आणि म्हणून देवासोबत तरी करू नका मित्रांनो, हे ना, संतासोबत तरी करू नका. नाही तर एखाद्या संताकडून काही घ्यायचं आणि दिलं नाही का तुम्हाला, किंवा संताला त्या ठिकाणी संकल्प द्यायचा, बघताय ना मी सहज म्हणले होते, असं पाणी सोडलं मग झालं काय, अरे तुला कोण सोड म्हणलो होतं. असंच करता लोक, पाणी सोडता पोरांचं पोरींचं हाताव. बाबा हे राहू द्या तुम्हाला आश्रमात, घडवतो मडवतो तो मोठा करतो आणि मोठी झाली की घेऊन जातात. हे चांगलं नाही, उचित नाही. शेवटात जात नाही मित्रांनो तशा व्यक्तीला घरी नेल्यानंतर. थोडासा विचार करा जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय. जीवनात तुम्हाला जे करायचं ना प्रपंचात काय करायचं ते करून घ्या, आम्हाला काय घेणं. तिकडं केल्यानंतर आणि इकडं क्षमा मागितल्यानंतर तो क्षमा करतो हे ध्यानात घ्या. तिकडं तो तुम्ही जे करताय ना पाप, रोजच पापाचं चालू आहे, पण जे पाप करताय ते पाप केल्यानंतर जर तुम्ही देवाला शरण आले तर देव तुम्हाला माफ करतोय, ध्यानात घ्या. पण इथं येऊन जर तुम्ही पाप करणार तर कुठं फेडणार, कुठं फेडणार. अरे फेडायची जागा आहे ना, इथं सेवादास केलं पाहिजे ना. आणि थोडीफार ती चूक आहे ते देव क्षमात घालताना है ना. पण आता ते ठीक आहे, चोरी केली हे केली, पण नंतर भोईला रेगा मारत आहे, नंतर देवा माफ करा चुकलं है ना. ठीक आहे एकदा माफ करतो तुला, काय नाही, देव माफ करून टाकतो. पण आपल्याला ऊर नाही राहिली माफाची. इतकं केलं तुम्ही, अति केलं तुम्ही, तुम्हाला जर ऊर नाही राहिली माफी मागायची सुद्धा तर काय किती अवघड. ऊर ठेवली पाहिजे. कधी आपण आपल्या गुरुला म्हणा कोणाला म्हणा त्या ठिकाणी डायरेक्ट असं तोडून नाही टाकलं पाहिजे, ऊर ठेवली पाहिजे. पूर्वी पती पत्नी जमायचं नाही ना, 4-4, 5-5, 6-6, 1-1 वर्ष राहायचे, पण ऊर ठेवायचे. आम्ही काही बोललो का, पाठवू ना, जरा नीट राहू द्या, करून खाऊ द्या, कळण त्याला. आणि दुसरं होत जेत नाही. बघा कोण कोण देत. चला सोपं होतं एवढं सोपं, आताही सोपं नाही. हा नीट करता लोक, करेक्ट. आणि म्हणून आपण सभ्य वागलो, व्यवस्थित वागलो, काय घेणं आहे ना. आपण जे नियम आहेत त्या नियमानुसार धरून चला. अस्तिपदी आहेत, जे अस्तिपदी सांगली त्यांनी चला आहे ना. जर तुम्ही अशा चोरा करायला लागले तर काय ठेवून तुम्हाला कोण, नाही. एखाद्या वेळेस ती क्षमा होऊन जाईल छोटीशी असली तर है ना. दुसरंच जर काही केलं तर किती अवघड आहे. आणि म्हणून मित्रांनो मार्गात असताना देवाचं काही आपण करत आहेत काम म्हणा, काही व्यापार म्हणा, कोणताही सप्ताह आहे कार्यक्रम आहे, 1 रुपया खात जाऊ नका मित्रांनो. देवस्व, ब्रह्मस्व आणि चंडीस्व. देवस्व म्हणजे देवाचे धन है ना. मग ब्रह्मस्व म्हणजे ब्राह्मणाचं, चंडीस्व म्हणजे विधवा स्त्रीचं. या 3 गोष्टी, या तिघांची कधीच बुडवायचं नाही, कधीच खायचं नाही, कधीच नाही. घराचा नाश होऊन जातो, घरात सुख लागत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, देवाला द्यायचं का देवाचं खायचं. आणि जे खाणार आहेत त्यांचा अधिकार आहे. तुम्हाला खायचं तर होऊन जा आमच्यासारखं. तुम्हाला कोण म्हणते खाऊ नका. वरतून खाऊन पिऊन बिचार लोक दक्षिणा देतात, खरंय. आणि जर तुम्ही उगाच तुम्ही त्याच्यामध्ये नाही काही नाही आणि तुम्ही येऊन लगेच तिथं उचलून राहिले, खाऊ राहिले, बैल होऊन फेडावं लागेल मित्रांनो. कधीही करू नका. आपल्याला सुखी राहायचं असेल, आपलं घर सुखी ठेवायचं असेल तर या 3 गोष्टी टाळा. आपण करा, कोण कष्ट करा, जे करायचं ते करा. तुमचं तुम्ही बघा धकवा कसं धकवायचं. कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे, तुम्ही कर्मात बांधलेले, ते कर्मात ते करावं लागेल तुम्हाला. आणि देवाचं जर चोरून जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं घर चालवत असाल, दुसरं काही चालवत असाल, ते कसं फेडणार आहे तुम्ही. कुठे फेडायचंय. इथं फेडायसाठी येतो आपण, आणि इथं जर आपण दुसरे जर काही केलं तर फेडणार कुठं मित्रांनो. आणि म्हणून परमार्गामध्ये असताना
परमार्गाच्या नियमाने, देवाने सांगितलेल्या नियमाने राहिलं पाहिजे मित्रांनो. उगाच काही केलं नाही पाहिजे. जर आपल्याला काहीच करणं होत नसेल ना, झोपून राहा. देवाने सांगितलं अन्य वाढते पशी निद्राचा, मार्ग सोडू नको, झोपून राहा. उच्च्या पात्या करू नको. आणि त्या उच्च्या पात्यामुळे काय होईल, अंगावर येईन एखाद दिवशी. त्याच्यापेक्षा झोपून राहिलं तरी बरं है ना. बाबा काय म्हणेन, देव काय म्हणेन, आहे ना मार्गात, नाही चारा असे काय म्हणणं नाही, काही बोलला का म्हणणं नाही, मग राहतोय ना, मग राहते ना. कारण तिकडे उच्च्या पात्या करण कर मराठीत, तिथं पाप जोडून घेईल. तितकं चुकलं तिथं चुकन ना त्याच्यावर. आणि म्हणून परमार्गामध्ये असताना नियमाचं त्या ठिकाणी आपण बंधन ठेवलं पाहिजे. जे मार्गाचे नियम आहेत, देवाने सांगितले जे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे. उगाच मार्गात एखाद्याचं काही काढायचं, घ्यायचं, चोरायचं याला अर्थ नाही मित्रांनो. आणि म्हणून हिला आपल्याला यासाठी आहे की आपण देवाचं है ना, विधवा स्त्रीचं, संन्यासाचं, संतांचं कधी 1 रुपया खायचं, त्यांना द्या. उलट मदत करतात लोक एखाद्या विधवा स्त्रीला, बाबा याचं काही नाही, कोण नाही, आणि त्याचं आपण खायचं का. देवाला मदत करतात लोक. आता चंदा जमा करणारे आपल्या गोकुळाष्टमी, गोपाळ काढला, सगळे मिळून असल्यानंतर सगळे येतात, नाही आमचंही आहे तिच्यात, चला का नाही, असा प्रकार आहे. आणि म्हणून आपण हे ध्यानात घ्यायचं. संन्यासीच खायचं म्हणलं किती अवघड आहे. आणि त्याला द्यायचं का त्याचं खायचं. आणि म्हणून सुख शांती जर पाहिजे असेल तर ह्या 3 गोष्टी टाळा है ना. यांना द्या, पण यांचं कधी घेऊ नका, खाऊ नका. ते त्यांना दिलेलं ते दानाचं. आणि चोरी कधी करू नका. उघडी पडली ना तसं उघडं पडतं मित्रांनो. कष्टाने कमवा, घाम गाळून काम. बाजरीची भाकर ठेसा खा, पण सुख आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सगळे सुखी राहता, घरात कलह होणार नाही. आणि खूप मोठा बंगला आहे, गाडी आहे, घोडी आहे, सगळे नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड. काय अर्थ, पैसा असून गाडी असून काय अर्थ या जीवनाला. सगळे सुखी, आपले पोरं, आपल्या पोरी सगळे आपल्या जवळ बसतात, बाजऱ्याच्या भाकरी सोबत आपण ठेसा खातो, आनंद आहे, काही घेणार नाही कोणाशी. अशा प्रकारे जीवन जगा मित्रांनो. आजपर्यंत कधी काही कोणाचं घेतला असेल, खोटं बोलले असतील, लुटला असेल, चोरला असेल तर देवाला माफी मागा, ते चुकलंय आमचं. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले, ही वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.